दिल्लीतील जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज ठाण्यात जोरदार निषेध रॅली काढली। या रॅलीत ठाण्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी, पालक यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते। आंदोलनकर्त्यांनी हातामध्ये तिरंगा, निषेधाचे फलक घेत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा हा एकच आवाज यावेळेला घुमला। पेपरफुटी प्रकरणानंतर राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टी या संघटनेनं गेल्या 25 दिवसांपासून आंदोलन सुरू केले। या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी पाठिंबा दिला, मात्र दिल्ली यंत्रणेनं सोनम वांगचुक यांना बळजबरीनं ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केलं। मात्र आंदोलनकर्ते विद्यार्थी ठाम राहिल्यानंतर 20 जुलै रोजी बेछूट लाठी हल्ला केला। केंद्र सरकारच्या भूमिकेच्या विरोधात देशात संतापाचं वातावरण असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली। यावेळेला रॅलीमध्ये शिवसेना पक्षाचे नेते माजी खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, महिला जिल्हा संघटिका रेखाताई खोपकर, शहर प्रमुख अनिश गाडवे, ठाणे महापालिका संघटक महेश कदम, ओळा माजिवडा संपर्क प्रमुख नरेश मणेरा, उपजिल्हा प्रमुख प्रदीप शिंदे, सुनील पाटील इत्यादी उपस्थित होते।